स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा हनुमंताने माहेर. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बंद करून द्या. शेंदुरजना घाट या गावामध्ये भगवान श्री केदारेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेद्वारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबाराय जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांच्या आशीर्वादाने भगवान भोलेनाथांच्या या पावन दरबारामध्ये त्यांच्याच कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा हा अखंड रिणाम सप्ताह तथा शिवपुराण शिव महापुराण कथा यज्ञ आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण त्या कथेचं रसपान करत आहात ते म्हणजे आदरणीय आमचे गुरुबंधू श्री हरिभक्त पारायण सोपन काका काळपंडे यांच्या मुखारविंदातून त्या कथेचं रसपान आणि त्याच कथेमधील आज माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आणि त्यानिमित्ताने उपस्थित संपूर्ण माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातून आलेले भाविक भक्तगण उपस्थित तालमर्षी मृदंगाचार्य हरिभक्त पारायण आमचे पवन महाराज गायनाकरता साथ देण्याकरता आदरणीय हरिभक्त पारायण गायन कोकिळा स्वर सम्राट श्री हरिभक्त पारायण आमचे अमित महाराज श्री हरिभक्त पारायण पवन महाराज पवन आदी करून समस्त टाळकरी विद्यार्थी वृंद या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कीर्तनाच्या सेवेचा योग आणि ज्यांच्या प्रेमामुळे येण्याचा हा योग आलेला आहे ते म्हणजे संस्थांचे सर्व कार्यकारी मंडळ त्यातल्या त्यात आदरणीय माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम करणारे माझे परमस्नेही परममित्र आदरणीय भागवताचार्य कीर्तन केसरी श्री हरिभक्त पारायण भूषणजी महाराज शिंगरवाडे यांच्या प्रेमामुळे येण्याचा हा योग आणि त्याच निमित्ताने का होईना आज तुम्हा सर्व भाविकांचा मला घडून आलेला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग. विठ्ठल आला विठाला 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 आला विठाला हरिओम. याचा बेस कमी करा, शार्प वाढवा थोडा. आला विठाला विठाला सुंदर असं आयोजन नियोजन ज्या कार्यकारी मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे, समस्त गावकरी मंडळींनी केलेलं आहे. खरोखर या कार्यक्रमाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण केदारेश्वर संस्थांचा कार्यक्रम म्हटला
की फक्त पंचक्रोशीत नव्हे तर विदर्भामध्ये गाजलेला हा कार्यक्रम आहे बरं का. आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचं कौतुक ऐकत असतो का भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी या ठिकाणी येतात आणि आपली सेवा रुजू करतात. परंतु आज माझं भाग्य की खऱ्या अर्थाने मला सुद्धा या ठिकाणी सेवेची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्याबद्दल खरोखर सर्व मंडळींचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. भगवान केदारेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये कीर्तनाच्या सेवेचा योग आणि त्यांच्याच सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा गाथ्यातील सुंदर आणि गोड असा अभंग असून संसारात रंगलेल्या आणि प्रपंचात रमलेल्या जीवांना योग्य तो उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल वास्तविक वारकरी संप्रदायाचा नियम आहे, अलिखित नियम आहे की अर्थात कीर्तनाच्या अर्थात सप्ताच्या प्रारंभी कीर्तनकाराने नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा. परंतु मी या ठिकाणी उपदेश प्रकरणातील अभंग घेतला. परंतु या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी उपदेश जो केला हा कशा संबंधात केला, कशा करता केलेला आहे. खऱ्या अर्थाने तुकोबारांनी हा जो उपदेश केलेला आहे तर तो नामचिंतन आपल्याकडून घडावं याकरताच केलेला आहे. विठ्ठल सुंदर असं वातावरण आहे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, परमार्थ करत असताना जरी सगळे लोक दिसत असले, भक्ती करत असताना जरी सगळे लोक दिसत असले तरी भक्ती करण्याच्या पाठीमागचा प्रत्येकाचा उद्देश मात्र वेगवेगळा आहे की नाही. काही लोक दुःख निवृत्ती करता भक्ती करतात, ते करणं न करणं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अर्थात दुःख निवृत्ती करता ही भक्तीच केल्या जाते, ज्ञान प्राप्ती करता ही भक्तीच केल्या जाते. जिज्ञासू लोक ज्ञान प्राप्त व्हावं याकरता जीवनात भक्ती करतात. नवे नवे अर्थ प्राप्त व्हावा याकरता देखील भक्तीच केल्या जाते. जीवनामध्ये विविध प्रकारचे विषय प्राप्त व्हावे, विषय पूर्ण व्हावे याकरता देखील जीवनामध्ये भक्तीच केल्या जाते. नवे नवे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा आनंद मिळवण्याकरता सुद्धा जीवनामध्ये भक्तीच केल्या जाते. दुःख निवृत्ती करता ही भक्तीच, ज्ञान प्राप्ती करता ही भक्तीच, विषय प्राप्ती करता ही भक्तीच आणि अर्थ प्राप्ती करता देखील भक्तीच. या जगातल्या सगळ्याच गोष्टीवर मात म्हणजे एकमेव भगवत भक्ती आहे. विठ्ठल या जगातल्या सगळ्याच गोष्टीवर मात म्हणजे एकमेव भगवत भक्ती आहे. जसं अलीकडच्या काळामध्ये एक इंजेक्शन आलेलं आहे, होमिओपॅथीमध्ये इंजेक्शन आलेलं आहे. रोग कोणताही असो, आजार कोणताही असो, इंजेक्शन मात्र एकच. जसं ते पॅरासिटामॉल गोळी आहे, पॅरासिटामॉल आजार कोणताही असो 100 रोगावर चालणारी एकच गोळी आहे. तसं होमिओपॅथीमध्ये एक इंजेक्शन असं आहे 56 रोगावर चालणारं एकच इंजेक्शन. रोग कोणताही असो, इंजेक्शन मात्र एकच. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये एका पेशंटला तपासायला 4-4, 5-5 डॉक्टर असतात, आहे की नाही. एका पेशंटला तपासायला 4-4, 5-5 डॉक्टर असतात महाराज. एखाद्या वेळेला जर पेशंट दवाखान्यामध्ये भरती केला आणि दवाखान्यात भरती केल्यानंतर जर त्याला तपासण्याकरता ICU मध्ये त्याला टाकलं आणि त्याला तपासण्याकरता तर 4-4, 5-5 डॉक्टर आले तर रोगी एवढा घाबरतो त्याला असं वाटतं आता आपलं काही खरं नाही, आपला कार्यक्रम संपला. विठाला असे ते रोगी आजारी आहे पण एवढा गंभीर आजारी नाही आहे जेणेकरून 4-4, 5-5 डॉक्टर त्यांना तपासण्या करता येतील. मी अमित महाराज बद्दल बोलत होतो. विठाला अलीकडच्या काळामध्ये एका पेशंटला तपासण्याकरता 4-4, 5-5 डॉक्टर येतात महाराज. त्यावेळेला 5-5 डॉक्टर असतात कुठं? 5-5 डॉक्टर
मला सांगा 4-4, 5-5 माणसं असतात कुठं? बोला ना. 4-4, 5-5 माणसं असतात कुठं? माणूस मेल्यानंतर त्याला स्मशानात पोचवायला किती जण असतात? इमानदारीने सांगा. स्मशानभूमीमध्ये पोचवण्याकरता त्याला किती जण असतात? अहो 4 खांदे करीन एक काय टिटव, काय म्हणतात तुमच्या भागात त्याला? आक्ट म्हणतात का टिटव म्हणतात? काही भागात त्याला आक्ट म्हणतात आणि काही भागामध्ये त्याला टिटव म्हणतात. प्रत्येक भागामधली वेगवेगळी पद्धत आहे. जसं आमच्या गावात जर तुम्ही आले तर आमच्या गावात माणसं मेल्यावर जळतात. तुमच्या गावात कसं आहे? विठाला 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 विठाला. ते माणूस मेल्यानंतर त्याला पोचवण्या किती असतात पोचवण्याकरता? अहो 4 खांदे करी आणि एक काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? आक्टच ना? एक आक्ट तरी बरं का. हो. आणि जसं तो पेशंट जर दवाखान्यात गेला आणि त्याला जर तपासायला हे 4-4, 5-5 डॉक्टर आले ना, त्यावेळेला रोगी मात्र इतका घाबरतो, त्याला असं वाटतं आपलं काही खरं नाही, आपला कार्यक्रम संपला महाराज, संपला. कारण प्रत्येक रोगाकरता तपासण्याकरता वेगवेगळा डॉक्टर आहे. त्याला तज्ज्ञ म्हटलं जातं, आहे की नाही? नाक कान घसा तज्ज्ञ. तज्ज्ञ या शब्दाचा अर्थ काय? बाकीच्या बाबतीत अज्ञ, त्याला म्हटलं जातं तज्ज्ञ. विठाला विठाला एका रोग्याकरता 5-5, 6-6 डॉक्टर असतात. बरं, अरे ज्याला डोक्यातलं कळतं त्याला पोटातलं कळत नाही, ज्याला पोटातलं कळतं त्याला दातातलं कळत नाही, ज्याला दातातलं कळतं त्याला डोळ्यातलं कळत नाही, ज्याला डोळ्यातलं कळतं त्याला गळ्यातलं कळत नाही, ज्याला गळ्यातलं कळतं त्याला हाडातलं कळत नाही. प्रत्येक रोगाकरता वेगवेगळा डॉक्टर आहे महाराज. परंतु होमिओपॅथीमध्ये एक इंजेक्शन असं आहे, रोग कोणताही असो पण इंजेक्शन मात्र एकच. तसं आमचं हरिनाम रूपी हे जे औषध आहे, दुःख निवृत्ती करता ही तेच, ज्ञान प्राप्ती करता ही तेच, विषय प्राप्ती करता ही तेच, ज्ञान प्राप्ती करता ही तेच आणि मोक्ष प्राप्ती करता देखील तेच. अवघे होती लाभ, अवघे होती लाभ. ट्रबल अवघे होती लाभ, अवघे होती लाभ. एका याचेंतणे अवघे होती लाभ, अवघे होती लाभ, अवघे होती लाभ, अवघे होती लाभ. एका याचेंतणे अवघे होती, एका याचेंतणे अवघे होती लाभ, अवघे होती लाभ. नाम संकीर्तन विठोबाच्या, नाम संकीर्तन विठोबाच्या. अवघे होती लाभ, अवघे होती लाभ. एका याचेंतणे अवघे होती लाभ, अवघे होती लाभ, अवघे होती लाभ. एका याचेंतणे अवघे होती लाभ. अवघे होती लाभ. एका या चिंतने नाम संकीर्तने विठोबाच्या. एका नाम चिंतनामध्ये सगळेच्या सगळे लाभ प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य, इतकं सामर्थ्य या नामामध्ये आहे महाराज. आणखीन काय फायदा आहे नामचिंतनाचा? सोपं उदाहरण सांगतो. अग्नी एकच आहे, अग्नी एकच आहे. चहा करायचा त्याच्यावरच, पाणी गरम करायचं त्याच्यावरच, दूध गरम करायचं त्याच्यावर. बोलत जा, पटापट बोलत जा, पुढं जायचं आपल्याला, पटपट बोलत जा. चहा करायचा
त्याच्यावर, अग्नी एकच आहे. चहा त्याच्यावरच, पाणी गरम करायचं त्याच्यावर, स्वयंपाक करायचा त्याच्यावर, नवे नवे गरम गरम भजे काढायचे त्याच्यावरच, गरम गरम शिरा करायचा त्याच्यावरच, दुसऱ्याच्या घराला आग लावायची झाली तर वा वा विठ्ठल विठ्ठल. एक अग्नी जीवनात काय काय करत नाही महाराज. जीवनातले अनंत प्रश्न सोडवणारं भगवंताचं नाम आहे. आणि ही गोष्ट संतांनी जगताला सांगितली. नामचिंतन कोणत्याही निमित्ताने केलं जावं. ज्याचा जो जो हेतू असेल त्या त्या हेतूला उत्तर त्याच्या जवळ आहे. का नामचिंतन करायचं, का नामस्मरण करायचं, काय मिळवायचं, काय नामस्मरण करून जीवनात मिळवायचं काय. मला असं वाटतं पुढे मिळवायचं काय याच्यापेक्षा अगोदर मिळालं काय. का नामचिंतन करत, त्या देवाने आपल्याला दिलं काय. जेने हा जीव दिला दान, याचे करीन जुळतान, जग जीवन नारायण, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. काय मिळवायचंय, काय व्हावं, काय मिळावं याही पेक्षा अगोदर काय मिळालं. त्या देवाने आपल्याला काय दिलं. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेन तू जोडसी नारायण. हे प्रमाण म्हणून म्हणून फार लोकांनी हवा काढून टाकली जातली. विठाला विठाला मला फक्त कामापुरतं घ्यायचं आहे बरं का. दिले इंद्रिय हात पाय कान, हे सगळेचे सगळे इंद्रिय त्या परमात्म्याने आम्हाला दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाचं तेही जागच्या जाग्यावर दिलेले आहे की नाही. मला सांगा, एक इंद्रिय जर माणसाचा वाकडा तिकडा असला तर किती पंचायत येते. मला सांगा, हे दोन डोळे असे समोरच्या बाजूने दिले, हे जर साईडली दिले असते तर काय केलं असतं. चालताना कसे चालले असते, चालले कसे असतात महाराज. सर्व इंद्रिय जागच्या जाग्यावर दिलेले आहे. एक इंद्रिय जर नसला तर माणसाचे किती पंचायत होते. आम्ही आळंदीला होतो, बोधे बाबांकडे चातुर्मासा करता होतो. भूषण महाराज आपण सोबतच होतो. बाबांकडे, बोधे बाबांकडे चातुर्मासा करता होतो आम्ही. 2001 सालची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला आम्ही सप्ताह करता गेलो मंगळवेढ्याला. आणि मंगळवेढ्याला गेल्यानंतर तिथे एक आमचा भास्कर नावाचा मित्र होता. भास्कर नावाचा मित्र होता. नेमकं आम्ही सप्त्याला गेलो, वस्तीवर आमचं राहणं होतं, गावामध्ये सप्ताह होता. त्या भास्करला मी सहज नवे दुपारचे 12 वाजले होते. जेवण करण्याकरता आम्हाला एक ट्रॅक्टर घेण्याकरता आला. 12 वाजले होते, ट्रॅक्टर घ्यायला होता. हा भास्कर कानातून गेला होता. आणि नेमकं त्या भास्करला म्हटलं, भास्कर आता आपल्याला जेवायला जायचं आहे, जेवण करण्याकरता आपल्याला घेण्याकरता ट्रॅक्टर आलेला आहे. तो भास्कर म्हटला, महाराज आता जेवायची वेळ झाली, आता डॉक्टरकडे कशाला. मी म्हणत होतो ट्रॅक्टर आणि ते म्हणत होतं डॉक्टर. विठाला विठाला महाराज, एक इंद्रिय जर नसला तर माणसाचे किती पंचायत होते. सगळेच्या सगळे इंद्रिय त्या परमात्म्याने आपल्याला दिलेले आहे. संपूर्ण हा देह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. आणि त्या बाबतीत कृतज्ञता म्हणून आपण या ठिकाणी नामचिंतन केलं पाहिजे बरं.
हा जो देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे नेमकं कशा करता दिलेला आहे? देवे दिला देह भजन गोमटा होया झाला माता पादी गेला होया झाला माता देवे दिला देह भजन गोमटा होया झाला माता पादी गेला होया झाला माता देवी दिला देह भजना गोमटा, भजन करण्याकरता हा देह दिला. तो देह आजारी जरी पडला असला, हा तो देह आजारी जरी पडला असला पण साऊंड वसुलेचा आहे. 8 दिवसात पूर्ण वसूल करणार अमित महाराज. विठ्ठल आला आला. हा देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे. नेमका कशा करता दिलेला आहे? घरादारा करता दिलेला आहे का बायको लेकरा करता दिलेला आहे का वावर करण्याकरता दिलेला आहे का चोऱ्या करण्याकरता दिलेला आहे का लोकांना फसवण्याकरता दिलेला आहे का लोकांची गुलामी करण्याकरता दिलेला आहे का नोकरी करण्याकरता दिलेला आहे का चौकात बसून वट्यावर गप्पा मारण्याकरता दिलेला आहे का लोकांची निंदा करण्याकरता दिलेला आहे का लोकांच्या मुलींचे लग्न मोडण्याकरता दिलेला आहे का गावातले सप्ते बंद पाडण्याकरता दिलेला आहे? हा जो देह नेमकं भगवंताने आपल्याला दिलेला आहे, या देहाचं नेमकं उद्देश काय? या देहाचं मुख्य उद्देश जर काय असेल तर ते फक्त एकच आहे. आयुष्याच्या साधन आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, बर का? किंवा तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली. त्याकरता भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे. या देहाचं मुख्य उद्देश आहे. बरं महाराज, हे सगळं बरोबर आहे, मग आमचा जे काही घरदार आहे, बायको आहे, लेकरं आहे, आमचा हा जो काही प्रपंच, याचं काय करायचं? एका वाऱ्यावर सोडून द्यायचं का? ऐका सांगतो. प्रपंच आहे या देहाकरता, प्रपंच आहे देहाकरता, प्रपंच आहे शरीराकरता. मग शरीर कशा करता? प्रपंचाकरता, संसाराकरता. मग त्याच्या शहीद व्हायचं का? नाही. खऱ्या अर्थाने संसार आहे या देहाकरता आणि देह आहे देवाकरता, बरं का? आणि मग या देहाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. घरदार, बायको, लेकरं, गाई, म्हशी, गुरं, ढोरं, संत्राचे बगीचे, हे खऱ्या अर्थाने या देहाकरता त्याची निवड आहे. पण देह त्याच्याकरता नाही. एका वाक्यात सांगतो, देह आहे अर्थात प्रपंच आहे देहाकरता आणि देह आहे देवाकरता, बरं का? आणि म्हणून त्या देहाने त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे, त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. वास्तविक नियम असा आहे, जेवढा काळ प्रपंच तेवढाच काळ परमार्थही असला पाहिजे. जेवढा वेळ आम्ही आमच्या प्रपंचाला देतो तेवढाच वेळ आम्ही आमच्या परमार्थाला सुद्धा दिला पाहिजे. पण मला असं दिसत नाही. कुठं कुठं दिसतं महाराज? जेवढा चिकाटीने आम्ही आमचा प्रपंच करतो तेवढा चिकाटीने प्रयत्न आम्ही करतो का परमार्थाकरता? नाही. आणि म्हणून सामूहिकरित्या भगवंताची सेवा घडावी, नामचिंतन घडावं, त्याकरता अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठला विठ्ठला जेवढा चिकाटीने आम्ही
प्रपंच करतो, जेवढ्या प्रयत्नाने आमचा प्रपंच आम्ही करतो ना, तेवढ्याच प्रयत्नाने आम्ही परमार्थ सुद्धा करायला पाहिजे. पण तेवढ्या प्रयत्नाने आम्ही परमार्थ करताना कोणीही दिसत नाही, संत सोडून बरं का. तेवढ्या प्रयत्नाने कोणीही परमार्थ करत नाही. जगद्गुरु तुकोबराय हे जगताचं परीक्षण करणारे आहे, निरीक्षण करणारे आहे. तुकोबरांच्या लक्षात आलं, हा जो देह आपल्याला मिळालेला आहे, हाच देह संपूर्ण प्राणी मात्रांना मिळालेला आहे. आपण या देहाने काय करतो आणि हे लोक या देहाने काय करतात. काही लोकांना विचारलं ना, कोणी म्हणतात आम्ही घर बांधलं, कोणी म्हणतात आम्ही वावर घेतलं, कोणी म्हणतात आम्ही विहीर खोदली, कोणी म्हणतात आम्ही मुलं जन्माला घातले, कोणी म्हणतात आम्ही मुलं लहानाचे मोठे केले, कोणी म्हणतात आम्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं, कोणी म्हणतात आम्ही मुलांचे लग्न करून दिले. वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रत्येकाचा हाच हिशोब आहे. काही याच्यापेक्षा काही वेगळं आहे. प्रत्येकाचं उत्तर तेच आहे, आम्ही अमुक केलं, आम्ही टमुक केलं, आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, आमची काही परिस्थिती नव्हती, आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, मुलं जन्माला घातले, मुलं लहानाचे मोठे केले, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांचे लग्न लावून दिले. वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रत्येकाचा हाच हिशोब आहे. पण मला सांगा, त्याच्याकरता तो जन्माला आला होता का? त्याच्याकरता जन्म, अरे प्रपंच एकच सांगतो, प्रपंच हा माणसाला चुकत नाही आणि प्रपंच करण्यात जीवनाची सफलता नाही. विठ्ठल वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रत्येकाचा हाच हिशोब आहे. आम्ही मुलं जन्माला घातले, अमुक केलं, टमुक केलं, फलाना केलं. प्रत्येकाचं उत्तर तेच आहे महाराज, प्रत्येकाच्या 60 वर्षापर्यंतचा हाच हिशोब आहे. मागितला तर सगळ्यांचा हा हिशोब आहे. वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर यांच्या मुखातलं एक वाक्य सांगतो. ते म्हणायचे, लोक छाती टोकू टोकू सांगतात आमचे वडील 100 वर्ष जगले, पण 100 वर्षाची उपलब्धी काय? लोक सांगतात म्हटले की आमचे वडील 100 वर्ष जगले, पण 100 वर्षाची उपलब्धी काय? 10 बाय 10च्या 2 खोल्या, मी बोलत नाही, त्यांच्या मुखातले शब्द आहे. 10 बाय 10च्या 2 खोल्या, 2 पोरं आणि 2 पोरी, ही जर 100 वर्षाची उपलब्धी असेल, लेका तुझ्यापेक्षा डुकरं पुरले, एका किपीत 10-10, 15-15 पोरं एका वेळी जन्माला घालते. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाचा हाच हिशोब आहे महाराज. मी असं केलं, मी तसं केलं, मी अमुक केलं, मी टमुक केलं. पण मला सांगा, हे सगळं करण्याकरता तो जन्माला आला होता का? प्रपंच माणसाला चुकत नाही आणि प्रपंच करण्यात जीवनाची सफलता नाही. आपण जर चांगले चांगले चिंतन ऐकले असेल, शास्त्राचं चिंतन ऐकलं असेल, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय सांगितलं ते ऐका. विवेक काय, वैराग्य काय, समाधी षटक काय, विचार कसा करावा, त्याच्याकरता अधिकार कसा मिळावा, हे सगळं सांगितलेलं आहे. पण प्रपंच कसा करावा हे कुठंच सांगितलेलं नाही. बरं, अमुक वयात करावा का टमुक वयात करावा हेही सांगितलं नाही. लहानांनी करावा की मोठ्यांनी करावा हेही सांगितलं नाही. स्त्रियांनी करावा की पुरुषांनी करावा हेही सांगितलं नाही. गरिबांनी करावा की श्रीमंतांनी करावा हेही सांगितलं नाही. एवन प्रपंचाचं नावच घेतलं नाही. याचाच अर्थ असा आहे, प्रपंच हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. तो केला तरी होणारच, नाही केला तरी होणारच. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, तो माणसाने करून होत नाही, तो प्रारब्धात असेल त्या पद्धतीनं होत असतो. हो अन्नमान धन ये तो प्रारब्ध
अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, किंवा देह दिला आम्ही प्रारब्धाच्या हाती. संपूर्ण देह प्रारब्धाच्या हातामध्ये देऊन टाकायचा महाराज. आणि म्हणून परमार्थ करणारे जे काही साधू संत आहेत हे काय करतात, हा संपूर्ण देह प्रारब्धाकडे झोकून देतात आणि परमार्थ मात्र प्रयत्नाने करतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या हे लक्षात आलं की हा जो समाज आहे, हे जे लोक आहे बरं का, हे लोक हा परमार्थ खऱ्या अर्थाने प्रारब्धावर सोडतात आणि प्रपंच मात्र प्रयत्नाने करतात. आहे की नाही? एका विहिरीला पाणी लागलं नाही, दुसरी विहीर खोदली. दुसरीला पाणी लागलं नाही, तिसरी खोदली. एक बोर फेल गेला, दुसरा खोदला. एक वावर पिकलं नाही, दुसरं वावर विकत घेतलं. दुसरं पिकलं नाही, तिसरं घेतलं. हो, एका गाडीत भागलं नाही, दुसरी गाडी घेतली. दुसऱ्या गाडीत भागलं नाही, तिसरी गाडी घेतली. चालू याच्यात प्रयत्नावर प्रयत्न, प्रयत्नावर प्रयत्न, प्रयत्नावर प्रयत्न चालू आहे. पण त्यांनाच जर म्हटलं का हो गावामध्ये सप्ताह चालू आहे, दिसली नाही मंदिरात. म्हटले महाराज आमच्या कुठं प्रारब्धात. म्हटलं मग तुमच्या प्रारब्धात काय? शेवटच्या दिवसचे काला झाल्यानंतरची पंगत. अरे ज्याच्या करता प्रयत्न करायला पाहिजे ते आम्ही प्रारब्धावर सोडतो आणि प्रारब्धानुसार जे आम्हाला मिळतच असतं त्याच्याकरता रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवहारामध्ये मिळणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला मिळतच असतात. त्याच्याकरता प्रयत्न करायची गरज नाही, पण परमार्थ मात्र प्रयत्नाने करावा लागतो आणि भगीरथ प्रयत्न करून तो परमार्थ सिद्धीला नेऊन पोचवावा लागतो. पण लोकांचं उलट आहे. इकडे मात्र संसारामध्ये प्रयत्नावर प्रयत्न, प्रयत्नावर प्रयत्न. किती प्रयत्न आहे महाराज प्रपंचाकरता, किती धावपळ, किती पळापळ, किती मरमर. प्रपंचाकरता पार लांबून लांबून पळत यायचं. किती प्रपंचाकरता धडपळ आहे. इतकी तळमळ धावपळ प्रपंचामध्ये. पण मला सांगा, एवढीही तळमळ करून नवे नवे किती प्रयत्न, याची टोपी त्याच्या डोक्यात, प्रपंचाकरताच आहे ना. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळीच्या टोप्या एकट्याच्या डोक्यात. काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं, याला फसव त्याला फसव. किती प्रयत्नावर प्रयत्न, प्रयत्नावर प्रयत्न, प्रयत्नावर प्रयत्न प्रपंचाकरता आहे. पण मला सांगा, प्रपंचाकरता एवढीही टोले घेऊन, एवढीही प्रयत्न करून शेवटी पदरात पडलं काय? बेनिफिट काय? बेनिफिट एवढी प्रपंचाकरता धावपळ करून, एवढंही काही लोकांना फसवलं सलू आजपर्यंत स्वतःचा प्रपंच चांगला करण्याकरता. पण एवढंही प्रयत्न करून शेवटी पदरात पडलं काय? बेनिफिट काय सांगू? आयुष्य वेचोनी कुटुंबा पोसिले, आयुष्य कुटुंब पोसिले, आयुष्य वेचोनी 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 कुटुंब पोसिले. काय हित केले सांग बापा, काय हित केले सांग बापा. आयुष्य वेचोनी कुटुंब पोसिले, आयुष्य वेचोनी कुटुंब पोसिले, आयुष्य वेचोनी कुटुंब पोसिले, आयुष्य वेचोनी कुटुंब पोसिले.
कुटुंब पोसिले आयुष्य वेचोनी कुटुंब पोसिले काय हित केले सांग बापा. पाठ नसलं का जिलाजी बनवून टाकत जा. मी तर नेहमी सांगत असतो जी मला सांगा अभंग पाठ करून करून करायची किती. ज्ञानोबरांचे तुकोब अभंग, नाथबाबांचे अभंग, जनाबाईचे अभंग, मीराबाईचे अभंग, अभंग पाठ करून करून करता किती. मी तर म्हणतो जन्माला आला त्या दिवशीपासून जरी अभंग पाठ करायला सुरुवात केली आयुष्य संपेल पण अभंग संपणार नाही. म्हणून महिला मंडळींचे जे भजनं आहे ना तसं जिलाजी लावून टाकायचं. महिला मंडळींचे भजनं मी सांगत असतो महिला मंडळींच्या भजनाचे पुस्तकं अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच भेटत नाही. का भेटतात? कुठंच भेटत नाही. मला भेटत असेल तर मला सांगा, मी घेऊन जातो घरी. एक बाई पुढं म्हणते बाकीच्या तिच्या पाठीमागं म्हणतात आहे की नाही. हल्लीच्या काळामध्ये शेती करायला ट्रॅक्टर आणि माझा ग बंधुराज मुंबईचा डॉक्टर. आता हे मागचीच्या काही पाठ नसते, तिला म्हणावं तर लागते. ते कशी म्हणते माहितीये काय? जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. मग हिचा भाऊ डॉक्टर तर मग हिचाही भाऊ डॉक्टर असं का होईना म्हणत. महिला मंडळींचे भजन असेच आहे महाराज. त्या चंद्रपूर जिल्ह्यात कार्यक्रमाकरता गेलो, दिंडीत जायचा योग आला आणि त्या दिंडीत भजनं चालू होते महिला मंडळींचे. मी लहान होती तवा आणि जगा शिवला होता नवा. मला सांगा हे असले भजनं गायल्यानंतर काय उद्धार होईल आपला. विचित्र विचित्र भजन आहे हो. मी म्हणतो अभंग गायचे असेल ज्ञानोबा आहे तुकोबारांचे अभंग गा ना. हे अभंग किती जरी घातले रात्रंदिवस भजनं केले तरी आपला उद्धार होणार नाही. जिकडे तिकडे महिला मंडळींचे भजन आहेत, चांगलं आहे, काही हरकत नाही. परमार्थ टिकून आहे महिला मंडळींमुळे टिकून आहे बरं का. हो, प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहे महिला मंडळा. या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आहे. काही काही डिपार्टमेंट यांच्याकडेच आहे. मी म्हणतो अगरबत्त्या लावाव येईनच आहे की नाही. अगरबत्त्या पेटवाव येईनच, दिवे पेटवाव येईनच, घर पेटवाव विठाला विचित्र विचित्र अभंग आहे हो. आटाना फुटाना शेंगदाना उळत चालले टनाटना, रुसल म्हातार बसल दारात. हे काय भजनच आहे. रुसल म्हातार बसल दारात, आली भूताची वरात, म्हातार घुसल घरात. हे काय भजनच आहे काय. त्या अकोला जिल्ह्यात कार्यक्रमाकरता गेलो आणि तिथं नेमकं त्या अंगणवाडी शेजारी माझं मुक्काम होतं. आणि नेमकं काय झालं, एक महिला मंडळी होती, ती भजन करणारी. एक पुस्तकच होतं मोठं तिच्या जवळ. आणि नेमकं भजनाकरता जाण्याकरता निघालं. नवरा बायकोचं काहीतरी भांडण झालं. जाग्यावर भजन तयार करायची हो, जाग्यावर. नवरा बायकोचं भांडण झालं. नेमकं नवऱ्याने एक दांडकं घेतलं तिला मारण्याकरता आणि नेमकं राग राग तिनं नवऱ्यावरच भजन केलं. मारा मले मारा, मारा मले मारा, घ्या महाजीव, फाटू द्या लुगडन वाजू द्या हिव. हे काय भजनच आहे का महाराज. असे भजन केल्यानंतर काय उद्धार होणार आहे आपला. भजन करायचे असेल ज्ञानोबा आहे तुकोबा आहे जनाबाईचे अभंग गा ना. के जात्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही मुळे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही मुळे. तुझ्या कृपेने मला काही नाही मुळे. विश्वाचे तो
हिरवी जाते गायचे असेल तर असे अभंग गा महाराज. काही बी घालण्यात काही मजा नाही, म्हणून मी सांगत होतो की नसलं पाठांतर तर जिलाजी म्हणून देत जा. विठाला विठाला कुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काय विषय चालू होता आपला? प्रमाण. कोणतं प्रमाण म्हटलं तुम्ही? आयुष्य वेचूनी कुटुंब बोसिले आणि काय हित केले सांग बापा. एवढेही प्रपंच करता प्रयत्न करून शेवटी पदरात पडलं काय? आयुष्य वेचूनी कुटुंब पोसिले काय हित केले सांग बापा. अरे ज्याच्या करता देह मिळाला त्याच्यातलं काहीच केलं नाही महाराज, काहीच केलं नाही. एक वाक्य सांगत असतो, फार सुंदर आहे बरं का, मला आवडतं ते. एक गाणं आहे पिक्चरचं, म्हटलं चालेल का? माणूस या प्रपंचाकरता तळमळ 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 प्रपंचाकरता राबत राहतो. नवे नवे या प्रपंचाकरता भरपूर प्रयत्न केले, भरपूर करता 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 शेवटी आयुष्य संपत आलं. दुसऱ्याकरता प्रपंचाकरता जगता जगता स्वतःकरता जगायचं राहून गेलं. आता मात्र मृत्यू डोळ्यासमोर आला. एक गाणं पिक्चरचं आहे, म्हणू का? गाणं पिक्चरचं पहिलेच सांगतो, रेडीमेड कपड्यासारखंच आहे. म्हटलं चालेल ना? मागचे झोपलेले चालेल ना म्हटलं तर? भूषण महाराज आहे का परवानगी? हा, गाणं पिक्चरचं आहे पण अर्थपूर्वक आहे. म्हणा ऐक. के जिंदगी की तलाश में हो, मौत के कितने पास आ गए. जब ये सोचा तो घबरा गए, आ गए हम कहाँ आ गए. सोचो हम कितने मजबूर थे, जो ना करना था वो कर गए. या प्रपंचाकरता प्रपंचाच्या सोयी करता करता ज्याला फसवायला पाहिजे नव्हतं, जी लबाडी करायला पाहिजे नव्हती ती सुद्धा लबाडी करून बसलो. या प्रपंचाकरता जगता जगता दुसऱ्याकरता जगता जगता अरे आयुष्य संपलं पण स्वतः करता जगायचं राहूनच गेलं. विठ्ठल विठ्ठल आपल्याला गाण्याचं काही घेणं देणं नाही, आपण फक्त अर्थ घ्यायचा त्याच्यातला. विठ्ठल विठ्ठल अरे ज्याच्या करता हा देह मिळाला त्याच्यातलं काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. हो, मी एक वाक्य सांगत असतो, संसारिक लोक प्रपंचिक माणसं आपल्या ऐटीत प्रपंच करत असतात बरं का. संसारातल्या सगळ्या गरजा पूर्ण करून घेत असतात, आपल्या ऐटीत प्रपंच करत असतात बरं का. पण त्याची कळ मात्र साधू संतांना लागत असते. मी एक वाक्य सांगत असतो, एखादा मुलगा उन्हामध्ये खेळत असतो, पण ज्या वेळेला तो मुलगा उन्हामुळे खेळत असतो ना, ज्या आईने त्या मुलाला जन्म दिलेला आहे ती आई त्या मुलाला म्हणते, ए बाळ्या अरे उन्हात खेळू नको, सावलीत ये. कारण उन्हाचं दुःख काय आहे त्या मुलाला कळत नाही, ते आईला कळतं बरं का. तसं संसाराचं दुःख काय आहे हे सांसारिक जीवाला अजिबात कळत नाही, पण ते ज्यांना कळतं ते आहे संत महात्मे बरं का. आणि संत महात्म्यांना हे सगळं दिसतं. आणि म्हणून संसारात रंगलेल्या प्रपंचात रमलेल्या जीवांना तुकोबराय सांगतात की बाबांनो मागे गेलं ते जाऊ द्या, पण इथून पुढं तरी ज्याच्या करता हा देह दिला त्याच्या करता तो उपयोगी आणा. अभंगाचं प्रथम. आता तरी पुढे अजी उपदे, आता तरी पुढे अजी उपदे, आता तरी पुढे अजी उपदेश, 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 आता तरी पुढे अजी उपदेश. नका करू नाचा, नका करू
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे ज्याच्या करता हा देह मिळाला त्याच्यातलं काहीच केलं नाही महाराज. या संपूर्ण देहाचं प्रयोजन जर काय असेल, ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात, पाहे पा शरीराची आगावा जया लागी तो पांडवा, तो कार्यार्थो आघवा सांडोनिया. अरे ज्याच्या करता हा देह मिळाला त्याच्यातलं काहीच केलं नाही महाराज. बरं हे तर जाऊ दे, हा तर झाला प्रपंच. प्रपंचाचं सोडा. काही काही लोक तर महाराज व्यसनाच्या इतके आहारी गेले आहे, इतके आहारी गेले आहे, इतके आहारी गेले आहे, त्यांना असं वाटतं हा जो देह आपल्याला मिळालेला आहे नेमका व्यसन करण्याकरताच मिळालेला आहे. विठाला इतके चिकाटीने ते व्यसन करतं. मी एक वाक्य सांगत असतो, व्यसन करणारे माणसं त्यांची व्यसनामध्ये एकदा का चिकाटी आणि तपश्चर्या वाढली की माणूस ते व्यसन फार कळसाला नेऊन पोचवतात. बरं का अहो, कळसाला. अरे मी तर म्हणतो त्या व्यसनापायी स्वतःच्या शरीराची तर राख रांगोळी करतात, पण प्रपंचाची सुद्धा राख रांगोळीच आहे महाराज. हो, किती उदाहरणं सांगायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तर फार सुंदर भजन आहे. ये धन भी गमाये इज्जत ना पाए, कुल बदनाम कराए, काहे पीता शराब, मानव का बड़ा दुश्मन बिगड़ाता सरासर खून, इसकी बड़ी बुरी है धुन, कैसे तुझे समझाए, कौन गति पावे, कुल बदनाम कराए, काहे पीता शराब. अहो, व्यसनामध्ये संपूर्ण शरीराची राख रांगोळी मारा. ये धन भी गमाये, धनाचा सत्यानाश, इज्जत ना पाये, गावात कोणी इज्जतही देत नाही. दारू पिणाऱ्या माणसाला असं वाटत असेल की आपली गावातलं इज्जत आहे, भरमात जगताय. मला सांगा, दारू पिणाऱ्या माणसाची जर गावात इज्जत असली असती तर आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरतो. लोकांनी आम्हाला सांगितलं असतं, महाराज तुम्ही अख्खा महाराष्ट्र फिरता, यावर्षी आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, आपल्या मुली करता एखादा घेणारा संत पाहिजे. नाही ना महाराज. इज्जत ना पाये कुल बदनाम कराये, कुळाला सुद्धा खऱ्या अर्थाने तो डाग आहे. एक वाक्य सांगत असतो बरं का, मुलगा बरोबरीचा झाल्यानंतर जो बाप घरी दारू पिऊन येत असेल तो बाप त्या मुलाचा बाप नसून त्या मुलाला चावणारा विषारी साप आहे. विठाल अरे मुलगा बरोबरीचा झाल्यानंतर बापाने सावध झालं पाहिजे. मुलाची चप्पल, बापाची चप्पल मुलाच्या पायामध्ये यायला लागली की बापाने सावध झालं पाहिजे. आता आपण आपला निर्णय बदलला पाहिजे. उद्या चालून बाप जर घरामध्ये 2 दारूच्या बाटल्या पिऊन आला, पुरागा 4 पिऊन आला तर बिघडलं कुठं? अरे आदर्श बापाचाच आहे. विठ्ठल व्यसनाच्या आहारी लोक गेलेले आहे महाराज. आज तरुण पोरं व्यसनाच्या आहारी गेले आहे. नुसतं व्यसन आणि फॅशन मध्ये गुंतलेले आहे महाराज आमच्या तरुण मंडळी. काय पोरांच्या तब्येती, काय तब्येती असायला पाहिजे आणि काय पोरांच्या तब्येती अगरबत्ती छाप आहे की नाही. अगरबत्ती छाप तब्येती आहे सगळ्या. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात ते, बाकी काही नाही. पण छत्रपतींनी का अख्ख्या आयुष्यभर का व्यसनच केले का महाराज? आणि व्यसन आणि फॅशन जर करत बसला असता राजा, आज कुणीतरी त्या राजाचं नाव घेतलं असतं का? आज त्या राजाला 50 वर्ष झाले जाऊन, पण अजून एक तरी असा दिवस आहे का की त्या राजांचं नाव आमच्या मुखामध्ये येत नाही म्हणून. विठ्ठल याला कारण एकच आहे, तो राजा त्या पद्धतीनं जगला आणि त्या पद्धतीनं आजच्या तरुणांनी जगलं पाहिजे. त्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नुसतं कसा दाड्या आणि मिशा वाढून नाही. छत्रपती जगणं कशाला म्हणतात मी नेहमी सांगत असतो. नुसतं दाड्या वाढवणं, मिशा वाढवणं, हातावर छत्रपती लिहिणं आणि गाडीवर छत्रपती लिहिणं याला छत्रपती जगणं म्हणत नाही. ज्या पद्धतीने छत्रपती जगले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणं याला छत्रपती जगणं असं म्हटलं जातं. बरं का, हा राजा 50 वर्ष जगला, पण जगत असताना कसा जगला आजच्या प्रत्येक तरुणांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे.
50 वर्ष जगला, पण कसा जगला ऐका. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता आग्र्याला जाणारा आणि 35 वर्ष रणांगणामध्ये हातात तलवार घेऊन या माती करता, या देशाकरता, या धर्माकरता लढणारा एकमेव शूरवीर आणि राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की जे आम्ही सहज बोलून जातो, पण त्याच्या नावात ताकद किती मोठी आहे, किती मोठी ताकद, एका एका शब्दात किती मोठी ताकद आहे ऐका. अरे छ म्हणजे 36 हत्तींचं बळ अंगात असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, प म्हणजे परत माघारी न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही लोकात जाणणारा, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा, तेच छत्रपती शिवाजी महाराज. हा राजांच्या नावामध्ये ही ताकद आहे महाराज. आम्ही त्या राजांचा आज नाव घेतो, पण तो आदर्श कमीत कमी आजच्या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे महाराज. तरुण पोरं व्यसनाच्या अधीन गेलेले आहे. रेल्वेमध्ये जातो तो एक जण खुशाल बिड्या फुकत होतं. त्याला म्हटलं का हे चांगलं नाही, चुकीचं आहे रेल्वेत फिरताना. म्हटले महाराज मी बिडी पेतो पण काळी लागू देत नाही. म्हटलं हा बिडी पेतो पण काळी लागू देत नाही, म्हटलं कसं काय. त्याला म्हटलं आता नाही लागली तर मग शेवटच्या दिवशी तर लागणारच आहे. त्याला म्हटलं तू बिडी पेतो पण काळी लागू देत नाही, म्हटलं कसं काय. म्हटले महाराज त्याचं कारण असं आहे, एकदा का मी सकाळी झोपेतून उठलो आणि एकदा का मी ती बिडी पेटवली की दिवसभर त्या बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, त्यामुळे काडीचा प्रश्नच येत नाही, बिडी विजूच देत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आला हा पक्का अग्निहोत्री आहे म्हणून. विठाला विठाला नका करू नाश आयुष्याचा, ज्याच्या करता देह दिला त्याच्यातलं काहीच केलं नाही महाराज. एकच वाक्य सांगतो, स्वैर माणसं आपलं संपूर्ण आयुष्य व्यसनात घालवतात, पारमार्थिक लोक आपलं संपूर्ण आयुष्य परमार्थात घालवतात, साधनेत घालवतात, संसारी लोक आपलं संपूर्ण आयुष्य विषयात घालवतात, आणि संत महात्मे मात्र आपलं संपूर्ण आयुष्य जगाचं कल्याण करण्यात घालवतात. आयुष्य सगळ्यांजवळ आहे. स्वैर माणसाचं आयुष्य दारू पिण्यात, जुगार खेळण्यात, लोकांची निंदा करण्यात, लोकांचे अर्थात गावातले सप्ते बंद पाडण्यात, चौकात वट्यावर बसून गप्पा मारण्यात, याच्यातच ज्यांनी संपूर्ण आयुष्य घातलंय. अरे स्वतः तर कधी चांगले कामं करायची नाही, दुसरे करत गेले त्यांचे तंगडे धरून ओढायचे महाराज. याच्यातच ज्यांनी संपूर्ण आयुष्य घातलेलं आहे, अशा लोकांच्या बाबतीत तर तुकोबाराय बोलतात, ते तरलेचे न तरती विषय सिंधू. ज्याच्या करता हा देह मिळाला त्याच्यातलं काहीच केलं नाही महाराज. याला दुःख दे, त्याला दुःख दे, याला त्रास दे, त्याला त्रास दे, याचा छळ कर, त्याचा छळ कर, याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, आयुष्यभर हेच धंदे केले महाराज. आणि शेवटी मृत्यू लोक आहे, एक ना एक दिवस तर येणारच आहे. एक माणूस असाच म्हातारा झाला, आणि म्हातारा झाल्यानंतर फार आयुष्यभर लोकांना छळण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. हो नुसतं लोकांच्या कामामध्ये विघ्न आणायचे, कधी कुणाला चांगलं म्हटलं नाही कधीच्या काळामध्ये. आयुष्यभर ज्याला त्याला नावं ठेवण्याचे कामं केले, याच्या पोरीचं लग्न मोडू दे, हा सप्ताह बंद पाडू दे, ते सप्ताह बंद पाडू दे, आयुष्यभर हेच कामं केले. शेवटी मृत्यू लोक आहे, म्हातारा झालेला आहे, आणि म्हातारा झाल्यानंतर गावाच्या बाहेर अशी बास टाकलेली आहे. आता मात्र शरीरातली हातापायातली सगळी ताकद निघून गेली आहे की नाही. हातापायातली सगळी ताकद निघून जाते म्हातारपणात. हातापायातली मला सांगा, हातातली पायातली म्हातारपणात गेलेली ताकद ही येते कुठं माहिती आहे का. म्हातारपणात हातापायातली ताकद जी गेलेली ताकद आहे, ही सगळी ताकद जाते कुठं. ही सगळी ताकद तोंडात येते बरं का. नाहीतर तुम्ही पण म्हातारी माणसं जरा जास्तच बोलतात आहे की नाही. आणि नेमकं म्हातारा असं रस्त्यावर बसलेलं आहे, ते बास टाकलेली आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहायचं, फार चेहरा पडलेला आहे, उदास चेहरा आहे. लोक विचारायचे का हो शामराव झालं काय. अहो तुमचा प्रपंच चांगला आहे, तुमची बायको चांगली आहे, तुमचे पोरं चांगले आहे, सुना तुमच्या चांगल्या आहे, पोरं नोकरीवर लागलेलं आहे, सगळा काही प्रपंच तुमचा ठीकठाक आहे, मग एवढं चिंतेचं कारण काय, एवढी चिंता कशाची. एवढं त्यांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे, माझा प्रपंच चांगला आहे, माझे मुलंही चांगले आहे, सगळं काही चांगलं आहे, पण मला चिंता या गोष्टीची आहे
की आतापर्यंत या गावातील लोकांना मी खूप त्रास दिला, या गावातील लोकांचा खूप छळ केला, पण आता मला माहिती आहे आता माझं मरण जवळ आलेलं आहे, काही दिवसांना मी आता मरणार आहे. मला चिंता या गोष्टीची आहे का मी मेल्यानंतर या गावातील लोकांना त्रास कोण देईल. आलं का लक्षात? त्याच्याकरता एवढी चिंता त्याला लागली आहे. आणि शेवटी एवढा विचार करून त्याला एक उपाय सापडला. त्यांनी एक गावातल्या लोकांची मिटिंग ठेवली आणि मिटिंगमध्ये सगळ्यांना बोलावलेलं आहे. सगळे लोक मिटिंगमध्ये आले आणि मिटिंगमध्ये सांगितलं, म्हटले बघा आजपर्यंत आपल्या गावातील लोकांना मी खूप त्रास दिला, खूप लोकांना छळ केला. आता मला खऱ्या अर्थाने या गोष्टीचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे. काही दिवसानंतर आता मी मरणार आहे, पण मेल्यानंतर खऱ्यानंतर जसं चार चौघाच्या खांद्यावर माणसाला स्मशानभूमीमध्ये नेऊन टाकतात ना, तसं तुम्ही मला स्मशानभूमीमध्ये न नेता माझ्या हाताला पायाला दोऱ्या बांधायच्या आणि मला घरातून ओढत काढायचं आणि ओढत मला रस्त्याने ओढत घेऊन जायचं, स्मशानभूमीमध्ये न्यायचं. हीच माझी शिक्षा आहे, असं तुम्ही सगळ्यांनी करायचं. हीच माझी शिक्षा आहे. लोकांनी सांगितलं नाही तर तुम्ही आम्हाला हे बोलावून एवढं सांगितलं नाही तरी आम्ही हेच करणार होतो, कारण तुमच्या आयुष्याचा प्रतापच तेवढा आहे. पण आता तुम्ही म्हणतास तर ठीक आहे, काही हरकत नाही. आणि काय झालं, 4-5 दिवसानंतर ते म्हातारं गचकलं. सगळे गावातले लोक आले. सगळ्यात एक जण पहिले आला, म्हटले सगळ्यात पहिले मी 2 दोर बांधेल, कारण याने सगळ्यात जास्त त्रास मला दिला. दुसरा म्हटला मी 2 दोर बांधेल. तिसरा म्हटला मी 3 दोर बांधेल. असं करता करता त्याचे हात पाय सगळेच्या सगळे बांधले आणि ओढत घराच्या बाहेर काढला. जसे कुत्रे ओढत नेतात ना मेल्यावर, तसं त्याला ओढत रस्त्याने घेऊन जात आहे. गावातले सगळेच्या सगळे लोक त्याला ओढत घेऊन जात आहे आणि अशी जवळपास 25-30 फुटापर्यंत अशी ती त्याला ओढत नेलं असेल. पण ही बातमी पोलीस स्टेशनला कळली की एका गावात कोणतरी माणूस मेला आहे आणि त्याला लोकांनी हातपाया बांधले आहे आणि रस्त्याने ओढत घेऊन चाललेले आहे. काहीतरी प्रकरण गंभीर दिसते आहे. पोलिसांनी विचार केला, एक गाडी नेऊन भागणार नाही, 4-5 गाड्या घेतल्या आणि अख्खाच्या अख्खा पोलिसांचा ताफा गावामध्ये तयार. जसा पोलिसांच्या गाड्या आल्या पटापट पोलिस खाली उतरले, पटापट सगळ्यांना पकडलं, पटापट गाडीत कोंबलं. लोक म्हटले अहो आम्ही काहीच केलं नाही, आम्ही मेल्यानंतर याला घराच्या बाहेर ओढत काढलं. पोलीस म्हटले आता मेल्यानंतर की मारून हे नंतर ठरेल, पहिले गाडीत बसेल. सगळ्याच्या सगळ्या गाडीत बसवले, पोलीस स्टेशनला नेऊन जमा केले आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा केल्यानंतर लोक चिनबिन झाले, काय करावं काही सुचत नाही. एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले, चेहरे पडले. म्हटले आपण काहीच केलं नाही तरी सुद्धा आपल्याला जेलात यावं लागलं. त्यातला रात्र अख्खा दिवस गेला. रात्री सगळे एकत्रित बसले आणि एकत्रित बसल्यानंतर पुन्हा त्यांची मिटिंग भरली. त्यातला एक जण म्हणतो, हे पहा लेका काहीच विचार करायची गरज नाही, काहीच विचार करायची गरज नाही. अरे आतापर्यंत जिवंत असेपर्यंत तर याने आपल्याला त्रास दिला, पण मेल्यानंतरही आपली सगळ्यांची व्यवस्था लावून गेला. मला सांगा, एवढं चांगलं मुलाचं आयुष्य भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं आणि आपण कशा करता ते आयुष्य घालवतो. अरे ज्याच्या करता दिलं त्याच्यातलं काहीच केलं नाही महाराज, बरं का. आणि म्हणून संत महात्मे आईच्या हृदयाने सांगतात की बाबांनो, मागे गेलं ते जाऊ द्या, पण इथून पुढं तरी ज्याच्या करता हा देह मिळाला त्याच्याकरता तो उपयोगी आणा. आणि तुकोबरांच्या समोर एक दुसरंही ध्येय होतं की इथून पुढं जरी लोकांनी ठरवलं तरी सुद्धा ते स्वतःचा उद्धार करू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संत महात्मे सांगतात, नवे तुकोबारे सांगतात, हात जोडून सांगतात, नवे पहिल्यांदा बोलून सांगतात, बोलून ज्या वेळेला ऐकत नाही त्यावेळेला हात जोडून आणि पाया पडून सुद्धा सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरण. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत,
सकळांच्या पायामध्ये दंडवत सकळांच्या पायामध्ये दंडवत सकळांच्या पायामध्ये दंडवत सकळांच्या पायामध्ये दंडवत विठोबा रखुमाई ताडी ताडी आता पण काही त्रास दिला तुम्हाला मी दिला का काही काहीच त्रास दिला नाही. आता थोडा त्रास देतो बरं का. सर्वांनी हात वर करा. ज्याला ज्याला हात आहे त्यांनी सर्व मागचे बसलेले सगळे पायरीवरचे मागचे झोपलेले सगळ्यांनी हात वर करा. मला सांगा सप्तातलं मुख्य अंग काय? सप्तातलं मुख्य अंग नामचिंतनच आहे की नाही? ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय फार सुंदर बोलतात. 2 मिनिटाकरता खाली घ्या. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय फार सुंदर बोलतात. ज्ञानोबाराय म्हणतात, सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावर बाकीचे दागिने असले तरी चालतील, नसले तरी चालतील, पण मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे, आहे की नाही? तसं सप्ताहामध्ये बाकीचे कार्यक्रम असले तरी चालतील, नसले तरी चालतील, पण मंगळसूत्र म्हणजे नामस्मरण म्हणजे मंगळसूत्र मात्र हे असलंच पाहिजे आणि तेही आपलंच असलं पाहिजे. शेजारच्याचं उसणं आणून कामाचं नाही. मला सांगा कीर्तनकार कुठले? बाहेरचे, बरोबर. मृदंगाचार्य बाहेरचे, साऊंडवाले बाहेरचे, ज्या चटाईवर बसल्या त्या चटाया बाहेरच्या. तुमचं काय इथं? तुमचं काय? कमीत कमी नामस्मरण तर स्वतःच असलं पाहिजे. करा हातवर. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पाबर चेहरे किती मस्त दिसतात. आता असं वाटतं आता पराठीवर फवारा मारला, नाहीतर असं वाटत होतं जसा पराठीवर लाल्या आला. बोंडळी नामचिंतन अतिशय महत्वाचं आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. संत महात्मे हात जोडून सांगतात बरं का. कशा करता हात जोडतात? व्यवहारामध्ये सुद्धा माणसं हात जोडत असतात. हे पहा भूषण महाराज, सगळं काही झालं, अहो सगळं बोलणं झालेलं आहे, पण हुंडण्याकरता सतवणं करा. याच्याकरता संत महात्मे हात परत का? नाही. आपुलाले चित्त शुद्ध करा. कारण चित्त शुद्ध असेल तर शुद्ध परमार्थ आवडेल, आणि चित्त जर अशुद्ध असेल तर अशुद्ध प्रपंच आवडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित कशामध्ये आहे? ते म्हणजे फक्त देवाचं चिंतन करण्यामध्ये या आपलं माणसाचं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन शुद्ध भाव. शुद्ध भावनेने त्या भगवंताचं नामचिंतन करा. एकदा का शुद्ध भावनेने त्या परमात्म्याचं नामचिंतन केला, मग तुम्हाला त्या परमात्म्याच्या जवळ जायची गरज नाही. मग तो परमात्माच तुमच्या जवळ येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही. येऊनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते. बरं महाराज, हे सगळं केल्यानंतर आमचा फायदा काय? महाराज म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. याचा फायदा एकच आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यापार करा, त्याचा लाभ मात्र तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत,
आपुलाले चित्त शुद्ध करा. अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पबुद्धिमत्ताप्रमाणे फक्त एका चरणाचा मांडण्याकरता मला वेळ पुरला नाही बरं का. हो, तरीसुद्धा भूषण महाराजांची आज्ञा आहे आणि म्हणून माझ्या काही आवडीचे विषय आहेत, म्हणजे स्वमाता, भूमाता आणि गोमाता माझ्या आवडीचे विषय आहे. आणि महाराजांनी सुद्धा परवानगी दिली आहे की तरुण मंडळीवर आपण थोडा प्रकाश टाकावा आणि माझ्या आवडीचा विषय आहे बरं का. पण अभंगाचा आणि या विषयाचा काही संबंध नाही. मी नेहमी काही वाक्य सांगत असतो, खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं कार्य असू द्या, त्या कार्याकरता तरुणांचा पुढाकार असणं गरजेचं आहे. मला सांगा, तरुण या शब्दाची व्याख्या काय आहे? तरुण कुणाला म्हटलं जातं? तरुण. मी सांगू, ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणतात तरुण. ही आहे का तरुणाची व्याख्या? नाही. अरे या देशाकरता, या मातीकरता, या धर्माकरता ज्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, नवे नवे या परमार्थिक कार्याची जबाबदारी, या देशाची जबाबदारी, या धर्माची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला म्हटलं जातं तरुण. ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणता येणार नाही तरुण. आजपर्यंत या देशाकरता, या मातीकरता तरुणांनी बलिदान दिलेलं आहे. ऐका, कुणी कुणी काय केलं, फार सुंदर वर्णन केलं जातं आमच्या देशाचं. ओ मेरे देश की धरती, हो मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले हिरे उगले आणि मोती कोणते? अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिरे या भूमातेने या देशाकरता दिले. सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखे हिरे या भूमातेने या देशाकरता दिले. अरे नवे नवे संभाजी महाराज, विवेकानंद यांच्यासारखे हिरे या भूमातेने या देशाकरता दिले. अरे या हिऱ्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान या देशाकरता, या मातीकरता, या धर्माकरता दिलं. मेले पण मागं हटले नाही. अरे आठवा या देशाकरता काय केलं? फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला नका आठवत जाऊ, नाहीतर 2 दिवसापुरती आमची देशभक्ती उतू येते बरं का. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली रे आली की आमच्या घरावर झेंडा, आमच्या गाडीवर झेंडा, आमच्या खिशावर झेंडा, आता तर गालावरही झेंडा आहे महाराज. पण 12 महिने झेंडेही कुठं दिसत नाही आणि गाणे सुद्धा कुठे ऐकण्याकरता मिळत नाही. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली रे आली की जिकडं तिकडं भाषणं, आमचा देश असा, आमचा देश तसा, आमच्या देशाला तिन्ही बाजूने समुद्राने संरक्षण दिलं, आमच्या देशाला तिन्ही बाजूने निसर्गाने संरक्षण दिलं. पण मला सांगा, कोणत्या दिशेने आमचा देश संरक्षित आहे? अरे आमचा देश जर संरक्षित असला असता तर आमच्या देशामध्ये दिवसा ढवळ्या अतिरेकी घुसलेच नसते. कुठं आमचा देश संरक्षित आहे महाराज? आज हा देश संरक्षित आपल्याला पाहण्याकरता मिळतो आहेत ना, हे पहिले उपकार जर कोणाचे असेल तर रात्रंदिवस या देशाची सेवा करण्याकरता, स्वतःच्या घरादाराची चिंता न करता या मातीकरता मरण्याची ज्यांची तयारी आहे ना, ते म्हणजे आमच्या देशातील मिलिटरी जवान आहे. या मातीकरता मरण्याकरता सुद्धा तो तरुण तयार आहे. त्यांना काय घर नाही का? त्यांना काय बायका नाही का? त्यांना काय प्रपंच नाही का? सगळं काही आहे, पण तरी सुद्धा डोक्यात एकच, जगावं तर या मातीकरता आणि मरावं तर या मातीकरता. महाराज या मातीकरता मरण्याकरता सुद्धा ते तयार आहे. 8व्या देशाकरता काय केलं? आज मी एक वाक्य सांगत असतो, सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू त्यावेळेला जर फासावर गेले नसते, कदाचित आज सुद्धा या भारत देशाला स्वातंत्र्य मिळू शकलं नसतं. हे उपकार कोणाचे असेल तर त्यांचे आहेत बरं का, आहे की नाही? या मातीकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान. आजचा दिवस प्रसंग आठवला. आजचा दिवस कुठला आहे? आज 23 मार्च. म्हणजे कोणता दिवस आहे आजचा? काय झालं होतं आजच्या दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये? बोला ना. आतापर्यंत विसरलो होतो मी. 21 नाही, 23 आहे. 23 आहे. विठाला विठाला अरे सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू या फासावर गेले होते या देशाकरता, या मातेकरता. आज ते जर नसले असते, कदाचित आजही या भारत देशाला स्वातंत्र्य मिळू शकलं नसतं बरं का. हे आपल्याला मानावं लागेल. आणि आजही तुम्ही आम्ही सुखाने झोपावे याकरता रात्रंदिवस स्वतःची झोप खराब करणारा कोण असेल तर या देशातील तरुण म्हणजे आमचा मिलिटरी जवान आहे बरं का.
8वा या देशाकरता काय केला, माझा स्वतःचा मित्र याच्यात गेलेला आहे महाराज. मागे उरी हल्ला गेला आहे की नाही, उरी हल्ला. त्या उरी हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आपल्या अमरावती जिल्ह्यातला. त्याचं नाव आहे विकास उईके, नांदगाव खंडेश्वर. माझा मित्र होता महाराज. शत्रूच्या सर्व गोळ्या छातीवर घेतल्या, पण शत्रूला पाठ दाखवलं नाही. ऐका, ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ए शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर न आए, जो लौट के घर न आए। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थे सांस लड़े वो, जब तक थे सांस लड़े वो, फिर अपनी जान बिछानी। संगीत से भर कर माता सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। एक कोण से लथपथ काया, फिर भी बंदूक उठाया, 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते, अब हम तो सफर करते। थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। जगावं तर या माती करता आणि मरावं तर या माती करता, बरं का. म्हणून तरुण मंडळींना माझी एकच विनंती आहे, आपलं ध्येय प्राप्त करण्याकरता जीवनात अतोनात प्रयत्न करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, आपलं ध्येय प्राप्त करण्याकरता जीवनात अतोनात प्रयत्न करा. मग लोकांनी तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवितात आणि हुशार लोक तोच इतिहास फक्त वाचतात, बरं का. म्हणून वेड लावायचं असेल तर या धर्म कार्याचं वेड लावा, या देशाच्या सेवेचं वेड लावा. मग लोकांनी तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, बरं का. या देशाकरता, या मातीकरता ते वेडे झाले होते महाराज, वेडे झाले होते. किती या मातीकरता प्रयत्न आहे त्यांच्या जीवनामध्ये, बरं का. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. आ, आ, आ,
वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए हर अपना करेंगे हर वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. या माती करता या देशा करता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आणि जाता जाता हा संपूर्ण देश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये देऊन गेले आणि प्रत्येकाला एकच सांगितलं आणि वेळोवेळी आठवण करून दिली बरं का. काय विठाला 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 हा देश खऱ्या अर्थाने या देशाकरता या मातीकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आणि जाता जाता हा संपूर्ण देश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये देऊन गेले आणि प्रत्येकाला एकच सांगितलं कर चले हम फिदा जानू तो साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. हा देश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये देऊन गेले आणि जाता जाता प्रत्येकाला हे सांगितलं महाराज फक्त या देशाकरता या मातीकरता या धर्माकरता जे काही माणूस म्हणून जन्माला आलो खऱ्या अर्थाने तेवढं श्रेय या देशाकरता या मातीकरता देण्याचा प्रयत्न करा. एकच वाक्य सांगतो, माणूस म्हणून जन्माला आले, माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणूनच मरा. आणि एकच वाक्य पुन्हा तरुण मंडळींना बोलतो बरं का. व्यसने सगळी सोडून द्याना सरळपणाने जीवन जगाना ऐका हा भाव जीवाचा जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली